सर्वांना नमस्कार. सह्याद्री शिक्षण संवाद ही आपले उच्च व तंत्र शिक्षण विभाग उच्च शिक्षण संचालनालयाची साप्ताहिक व्याख्यानमाला दर शुक्रवारी आपण संचालनालयातून प्रसारित करीत असतो. तर आतापर्यंत या व्याख्यानमालेचे 25 सत्र झालेले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शांतिश्री पंडित यांनी जेएनयू संदर्भातलं एक व्याख्यान केलं होतं. आपण रौप्य महोत्सवी व्याख्यान म्हणून ते आयोजित केलं होतं. आजच्या या सत्राला आपल्याला डॉक्टर समीर कारखानीस, सीईओ यांगपू युनिव्हर्सिटी पार्टनर्स, ते आज आपल्या सत्राचे रिसोर्स पर्सन आहेत. त्यांचा विषय नो युअर स्टुडंट अँड एंगेज देम विथ न्यू एज टीचिंग टेक्नॉलॉजीज. नवीन अध्ययन अध्यापन मध्ये ज्या नवीन तंत्रज्ञान जे येत आहेत किंवा आले आहेत, विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी अवेअर करणं, विद्यार्थ्यांना त्याची माहिती होणं आणि आपल्या खडू फळा या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन इनोव्हेटिव्ह टीचिंग आयडियाज, इनोव्हेटिव्ह लर्निंग मेथड्स या कारखानी सरांकडून आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आजच्या आपल्या या सह्याद्री शिक्षण संवादासाठी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर आपल्याला लाभले आहेत. सर माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. सरांनी आज वेळात वेळ काढून आपल्याला आपल्या सोबत आज सर उपस्थित झाले, त्याबद्दल मी सरांचे उच्च तंत्र शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे मी आभार व्यक्त करतो. आणि कारखानी सरांचा थोडक्यात मी सर्वांना परिचय करून देतो. कारखानी सर आपला हा जो व्यासपीठ आहे, या व्यासपीठावर साधारण महाराष्ट्र राज्यातले आजी माजी कुलगुरू आहेत, कार्यरत किंवा माजी प्राचार्य असतात, अध्यापक आहेत, प्राध्यापक आहेत, विद्यार्थी जॉईन होतात. सर्व प्राध्यापक मंडळी, शासकीय महाविद्यालय, खाजगी विद्यापीठे, म्हणजे हा व्यासपीठ अतिशय मोठा आहे आणि अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण याचा जो ही रिले करत असतो या कार्यक्रमाला आणि सर्वजण यामध्ये जॉईन होतात. आजपर्यंतचा आपला 25-26 व्याख्यानांचा रेकॉर्ड असा आहे की आपली ही फिगर जी असते ती हजाराच्याही पलीकडे जाते. आपण युट्यूबला सुद्धा याला लाईव्ह करत असतो. ग्रॅज्युअली ती राईज होते आणि आपण साधारण 100-125 लोक सहभागी झाले की त्याला सुरुवात करत असतो. तर कारखानी सरांचा मुख्य परिचय म्हणजे ते यांगपू युनिव्हर्सिटी पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून कारखानी सरांनी भारतातलं जे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे विशेष भागीदारी म्हणून ते काम बघतात. त्यानंतर त्यांचा जवळजवळ 2 दशकांचा अनुभव आहे आणि ग्रोथ हॅकिंग तज्ञ म्हणून ते काम करतात. शिवाय AICTEचा जो MBAचा अभ्यासक्रम निर्मिती आहे त्याच्यावर ते त्या बोर्डवर निमंत्रित सदस्य म्हणूनही काम करतात. कारण आपण नुकतंच मागच्या 1-2 वर्षापासून BBA वगैरे अभ्यासक्रम हा AICTE कडे ट्रान्सफर झालेला आहे आणि त्या सगळ्या ट्रान्सफर मेकॅनिझम त्याच्यामध्ये BBAचा जो अभ्यासक्रम नव्याने आला त्याच्या अभ्यासक्रम मंडळावर थोडक्यात कारखानी सर कार्यरत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ जे आपण NSDC जे म्हणतो, ते NSDCच्या माध्यमातून त्यांनी भारतातलं पहिलं नियोक्ता निधी MBA कार्यक्रम जो आहे, झिरो फी मास्टर्स प्रोग्राम म्हणता येईल त्याला, तो तयार करण्यात कारखानी सरांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या याला आकार देण्यामध्ये सुद्धा त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. भारतातल्या ज्या उच्च शैक्षणिक संस्था आहेत त्यांना जागतिक दर्जाचं शैक्षणिक सामग्री किंवा संसाधनं उपलब्ध व्हावीत याकरता डॉक्टर कारखानीस हे भारतीय विद्यापीठांना हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस बरोबर सहयोग करण्यास मदत करतात, सहकार्य करतात. एक मीडिया म्हणून त्याच्यातलं मीडिएटर म्हणून ते काम करतात आणि वेगवेगळे विद्यापीठ, वेगवेगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांचे ते सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय BBA आणि इंटिग्रेटेड MBA AICTEचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं जे मॉडेल आहे कारखानी सरांचं, ते कारखानी सरांचं मॉडेल आज भारतातल्या जवळजवळ 8,000 संस्थांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन्स मध्ये लागू करण्यात आलेलं आहे.
आणि यांगपू विद्यापीठ उच्च शैक्षणिक संस्थांना कौशल्य कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय सहकार्य, नवीन अभ्यासक्रम निर्मिती किंवा विद्यार्थी प्रवेश दर कसा वाढवायचा, प्लेसमेंट आणि अध्यापकांचं प्रशिक्षण या बाबतीत सुद्धा सल्ला आणि सेवा देण्याचं काम यांगपू विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर कारखानीस करत आहेत. कारखानीस सरांनी वेलिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये मुख्य विपणन अधिकारी म्हणून जेव्हा ते काम करत होते, त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी महाविद्यालयाचं पारंपरिक याचं जे आधुनिकीकरण केलं आणि प्रथम डिजिटल प्रशाला म्हणतोय आपण, फर्स्ट डिजिटल स्कूल जे आहे त्याचं रूपांतरण केल्यामुळे वेलिंग्टन इन्स्टिट्यूटची जी प्रवेशित विद्यार्थी संख्या असते ती 600 वरून 25,000 गेलेली आहे. अतिशय मोलाचं असं कॉन्ट्रीब्युशन स्टुडंटच्या ऍक्टिव्हिटीज बाबतीत, करिक्युलम डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये कारखानी सरांचा आहे. बराच मोठा परिचय आहे. मी अतिशय थोडक्यामध्ये वेळेअभावी तो क्लब केलेला आहे. तर मी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कारखानी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय आज विषयाची मांडणी करावी आणि आपला जो काही विषय आहे तो आपण या पुढच्या अर्ध्या तासामध्ये सगळ्यांना आपण समजावून सांगावा. त्याच्यावर जर काही प्रश्न आले एखाद दोन तर ते प्रश्न आपण घेऊयात. कारखानी सर, ओव्हर टू यू. आपले स्वागत आहे आणि आपल्या विषयाला आपण सुरुवात करावी सर. Thank you very much, sir. Bhagat sir, Karmalkar sir, thank you very much for this opportunity to speak to such amazing academicians across Maharashtra. Bhagat sir, मी प्रेझेंटेशन दाखवतोय, त्यांनी आपल्याला मला फक्त जरा राईट्स द्या तुम्ही. येस, तुम्हाला कोर्स केलंय सर, आपण शेअर करू शकता. डन सर. हा, तुम्हाला विजिबल आहे का सर आता? शेअर, हा, ओके सर. फुल स्क्रीन विजिबल आहे सर आपल्याला? हो, दिसतंय दिसतंय. ओके सर. सो गुड इव्हनिंग एव्हरीबडी आणि लेट्स स्पेंड द नेक्स्ट 30 मिनिट्स. आपण काही वेगळ्या टॉपिक्स वरती आज बोलणार आहोत. तुम्ही सगळे प्रसिद्ध अकॅडमिशियन्स आहात, प्रिन्सिपल्स आहात, व्हाईस चान्सलर्स, ह्या इकोसिस्टम मधनं येतात. पण मला ही पुढची 20 ते 30 मिनिटं तुम्हाला एक वेगळं डायमेन्शन दाखवायचंय. एज्युकेशनच्या जगात काय होतंय, आपण सगळे त्याच्यामध्ये रेलिव्हंट आहोत की फ्युचर ऑफ एज्युकेशन, आणि फ्युचर म्हणजे मी पुढचे 1000 दिवसच म्हणतोय, त्याच्याहून जास्ती नाही, त्याच्यामध्ये वेअर डू वी स्टँड. मग त्याच्यामध्ये स्किल्सचा रोल काय आहे, नॉलेजचा रोल काय आहे आणि कॉमन सेन्सचा रोल किती मोठा असणार आहे. तर अख्खी टॉपिक त्या एरियाच्या अराउंड आपण फीचर करतो. छोटस इन्फॉर्मेशन तुमच्या माहिती करता, मी फक्त एज्युकेशन आणि स्टुडंट्स बरोबर काम नाही करत. माझं मेजॉरिटी काम युनिव्हर्सिटी ओनर्स अँड रेग्युलेटर्स बरोबर आहे. आणि मोर सो हे सगळं जे आपण करतोय ते फायनली बिझनेस मध्ये किंवा कॉर्पोरेट मध्ये मुलांना जॉब मिळावे म्हणून आपण हे सगळं करतोय. तर या तिन्ही गोष्टींच्या अराउंड अख्खं एज्युकेशन, एम्प्लॉयबिलिटी ही दुनिया चालते टिपिकली. भारतातल्या काही प्रसिद्ध युनिव्हर्सिटीज आणि बिझनेस स्कूल बरोबर मी काम करतोय. 300 साधारण सगळ्या IIT, सगळ्या IIMs आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बरोबर हे काम सध्या चाललेलं आहे. काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आपल्याला ऍज अकॅडमिशियन्स, ऍज टीचर्स, ऍज प्रिन्सिपल्स आणि खूपशे ऍडमिनिस्ट्रेटर्स इन एज्युकेशन बघणं गरजेचं आहे की आपण रेलिव्हंट आहोत की नाही, आणि आपण रेलिव्हंट कधी आणि कसे होणार. यू मस्ट बी फेसिंग दिस प्रॉब्लेम. अकॅडमिशियन्स नीड टू गेन रिस्पेक्ट फ्रॉम स्टुडंट्स, जो कमी होतोय अनफॉर्च्युनेटली. अकॅडमिक रिगर इज इम्पॉर्टंट अगेन इन एज्युकेशन. एनरोलमेंट कशा वाढणार, ऍडमिशनच्या एनरोलमेंट वाढल्या पाहिजे, बेटर क्वालिटी स्टुडंट्समुळेही वाढल्या पाहिजे. आपला ब्रँड ग्लोबली कसा प्रसिद्ध होईल, कारण का आपल्याला ग्लोबल कॉम्पिटिशन ऑलरेडी येतं आहे आणि ह्याचे पण मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि अल्टिमेटली आय अंडरस्टँड की आपल्या फीज रेग्युलेटेड आहेत देशामध्ये, पण तरीही खूपशा अपॉर्च्युनिटी आता क्रिएट होत आहेत ऑटोनॉमीमुळे. सो हाऊ कॅन यू गेट बेटर फीज आणि फायनली आपल्या स्टुडंट्सला बेटर प्लेसमेंट्स, बेटर जॉब्स आणि आपल्या संस्थांना बेटर रँकिंग कशी मिळेल. दिस इज अ क्वेश्चन फॉर ऑल एज्युकेटर्स अक्रॉस द वर्ल्ड, आणि तो आपल्याकडे महाराष्ट्रात आहे.
पण बिफोर इव्हन आय गो टू द टॉपिक ना, स्टुडंट बद्दल आपण खूप एज्युकेशन बद्दल बोलतो, आणि हा जो तुमचा अख्खा हा मोहीम जी तुमची चालली आहे, टीचिंग फॅकल्टी मेंबर्स, सिमिलर काम आम्ही सुद्धा करतोय. कोणाला इंटरेस्ट असेल तर हा आमचा प्रोग्राम आहे ऑन हाऊ टू टीच विथ केस स्टडीज. आम्ही IIM मुंबई बरोबर करतोय हा. कोणाला इंटरेस्ट आहे नंतर माझ्याकडनं लिंक घ्या तुम्ही. हा प्रोग्राम फ्री आहे, आपण हा प्रोग्राम जॉईन करू शकता नंतर. तर हा एक कसं शिकवायचं न्यू एज टीचिंग टेक्निक केस स्टडीज वापरून हा एक प्रोग्राम आपण 1-1.5 तासाचा करणार आहोत पुढल्या आठवड्यामध्ये. सो स्टुडंटला तर आपण शिकवूच, पण बिफोर दॅट फॅकल्टी टीचर्स नीड टू लर्न हाऊ टू टीच टू द न्यू एज मॉडर्न स्टुडंट. आता आहे ना, काही एक इंटरेस्टिंग मी तुम्हाला स्लाइड्स दाखवतो, आणि आपल्या मनातल्या मनात हा विचार करून बघा की तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या आजूबाजूला काही बदल झाले आहेत का? खूप ऑब्वियस बदल आहेत, पण त्या बदलांमुळे स्टुडंटच्या पण आयुष्यात बदल झालेत, आणि म्हणून एज्युकेशन मध्ये पण ते बदल झाले पाहिजे. Just question to you all, it's a question to you all. How do young students or people in your house decide what to eat, where to eat, when to eat? Most of the senior people in the group on this audience will tell that they used to eat outside food maybe once in a month on the day of salary. But if you see the students in your house and classroom, they are ordering from Swiggy and Zomato and Zepto every single day. They decide on the basis of what? They are deciding on influencers. They are deciding on one scheme by McDonald's. ऑफर काय चालली आहे डॉमिनो वरती, ह्याच्यावरती डिसिजन्स घेत आहेत. सो एंटायर इकॉनॉमी इज मुव्हिंग टुवर्ड्स कन्झम्पशन इकॉनॉमी. तर स्टुडंटची परसेप्शन बदलते आहे. सेम किती लोक आज अशा प्रमाणे कम्युनिकेट करतात? वी डोंट कम्युनिकेट लाईक दिस एनी मोर, राईट? what started through letters or maybe Salman Khan Bhagyashri picture, Kabutar, Ja, birds, human messengers, Hotmail, Gmail, email, telephone is now moved to what? It is on WhatsApp, on Snapchat, and it is not on Facebook. So communication is changing. Future of communication is human computer interface. खूपशे लोक जे सायन्स मध्ये आहेत, ब्रेन कम्प्युटर इंटरॅक्शन. तर आपले स्टुडंट्स आता त्या टाईपच्या इकॉनॉमी मध्ये शिफ्ट होत आहेत. आपला सिलेबस आपण जे वर्गात शिकवतोय, इज इट मुव्हिंग इन दॅट डिरेक्शन? इज समथिंग वी ऑल हॅव टू थिंक. सेम इन गॉड वी बिलीव and in chat GPT. Your students are completely on chat GPT, completely. Are you on chat GPT? Are you using it properly? Are you consuming it clearly? Do you even know how the youngsters are looking for answers? So it is something which we academicians also will have to learn in course design, course delivery, examples giving. How are we going to do all that? Are we already doing or no? Is something you have to ask yourself. The world is changing. Same, commerce, finance. People don't use currency like this anymore, right? How do people use currency then? It is all about Paytm. It's about digital currency. Future is about cryptocurrency. So the new programs which are now emerging are fintech, blockchain. This is what the students of tomorrow want to know from you in the classroom. ही स्टुडंटची तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे वर्गामध्ये, की मला ह्या टॉपिक बद्दल सांगा. मला ट्रेडिशनल बँकिंग नकोय, मला फिनटेक पाहिजे, मला ब्लॉकचेन पाहिजे. सो दिस इज द वे सिलेबस इज चेंजिंग. सेम, nobody goes to banks much now. फ्युचर सगळं जे दिसतंय इज गोइंग टू हेल्थ टेक. सिलेबस सब्जेक्ट तसे पाहिजे. स्टुडंटला जॉब्स ऍज फिडबिट मध्ये पाहिजे, व्हेरिएबल टेक्नॉलॉजी मध्ये पाहिजे. होम
प्रिव्हेंटिव्ह मेडिकेअर मध्ये पाहिजेत. अँड सो कोर्सेस जगभर हे सगळे सुरू झाले आहेत. वी विल हॅव टू थिंक की हाऊ वी विल टीच अवर स्टुडंट्स अबाउट दिस. सायन्स मिक्स्ड विथ मॅनेजमेंट, कॉमर्स कसं करणार आपण? सो थिंग्स आर चेंजिंग इन दॅट डिरेक्शन. सेम आपण न्यूजपेपर मध्ये जाहिराती देतोय ऍज कॉलेज, पण स्टुडंट्स वाचत नाहीत. स्टुडंटला शॉर्ट फॉर्मॅट इन शॉर्ट न्यूज लागतात. सो 90 मिनिटाचं लेक्चर, 2 तासाचं लेक्चर स्टुडंटला इंटरेस्ट नाहीये अनफॉर्च्युनेटली. सो हाऊ डू वी नाव थिंक की स्टुडंटला जे समजेल ते आपण कसं करू? नोईंग द स्टुडंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त लेक्चरनी नाही होणार आता. सेम बँकिंग सर्व्हिसेस सगळे ऑटोमेटेड झाले आहेत. मुलांना जॉब गुगल पे आणि पेटीएम मध्ये पाहिजेत, बँकिंग सर्व्हिसेस मध्ये नको आहेत. तर आपले कोर्सेस फॉर न्यू एज फिनटेक जॉब्स इव्हॉल्व्ह होत आहेत का? आपलं कम्युनिकेशन, आपल्या वर्गामधले टॉपिक्स आर दे चेंजिंग? आपण अशी एक्झाम्पल देऊ शकतोय का? इज समथिंग वी ऑल हॅव टू थिंक. सो बेसिकली मी काय सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला, ट्रेडिशनल विजडम, नॉर्मल MBA हे सगळं नाही चालत आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काही असो, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, e-commerce growth, everything is going e-commerce. Education also is going e-commerce. Same is supply chain, manufacturing automation, low cost marketing. आज कोणीही बिझनेस सुरू करू शकतो. इंडियन गव्हर्नमेंटनी, सरकारने ज्या स्कीम्स दिल्या आहेत, आणि मार्केटिंग लो कॉस्ट, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप मार्केटिंगची अपॉर्च्युनिटी जी आहे, एनीबडी कॅन स्टार्ट बिझनेस. आणि हे सगळे कन्व्हर्सेशन आपल्या वर्गात आले पाहिजे. दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. लर्नर्स हॅव चेंज ड्रास्टिकली. जो स्टुडंट आहे, जो लर्नर आहे आपल्या वर्गांमध्ये, तो बदलतोय. ही इज कम्प्लिटली टेक सॅव्ही, ग्लोबली कनेक्टेड आहे. ही नोज एव्हरीथिंग व्हॉट इज गोइंग ऑन इन द वर्ल्ड. ही इज द नेटफ्लिक्स जनरेशन. So he is expecting from all of us that we give him world-class syllabus what his other colleagues in the world are getting. Plus, student आपली गरज नाहीये. They don't need faculty. They don't need teachers because they are doing multi-source learning. They will study in your classroom. They will go on Khan Academy. They will go on Udemy. They will learn from various sources. They will learn online. In fact, NEP UGC also allows 40% of the syllabus to be online now on Swayam portal. So different source of learning is coming up. So role of teacher also is changing. We will have to bring online in the classroom. Also, learners are today extremely independent learners. They are not dependent learners on us. Similarly, learners are growing in age also because everybody is getting outdated. लोक आउटडेट खूप लवकर होत आहेत because of technology. So they will have to learn for lifetime. We also as teachers, principals and vice chancellors need to learn for lifetime. So it is known as the adult learning economy. ह्याच्यामध्येही आपल्याला प्रोग्राम्स, करिक्युलम, कॉन्टेंट बनवावी लागेल. ह्या ऍडल्ट लर्नरला कसं शिकवायचं इज अ डिफरंट टेक्निक. ते आपल्याला आता करावं लागेल. अँड क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह, ओपन टू न्यू आयडियाज. स्टुडंट्स आज वेगवेगळ्या आयडियाजला ऍक्सेप्ट करायला तयार आहेत. डिग्रीज डोंट मॅटर, शॉर्ट ड्युरेशन प्रोग्राम्स, हे सगळे नवीन फॉर्मॅट आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये येत आहेत सध्या. सो दॅट इज ऑल्सो अ व्हेरी बिग एरिया. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आपण सी दिस एंटायर कन्व्हर्सेशन गोइंग ऑन, हे जे आपण बोलतोय अबाउट स्टुडंट ऑफ टुडे अँड स्टुडंट ऑफ टुमॉरो, और नो युअर ओन स्टुडंट. करेक्ट. डिजिटल ट्रान्सफॉर्मिंग होत आहे सगळं. ग्लोबली कोलॅबरेटेड कोर्स आणि करिक्युलम एज्युकेशन मध्ये येत आहेत. आणि फ्लेक्सिबल स्किलसेटची गरज आहे. फक्त आर्ट्स, फक्त कॉमर्स, फक्त इंजिनिअरिंगचे दिवस संपले आहेत ते दिवस आता. दॅट डेज आर ओव्हर. See this, degrees don't matter, skills matter. ही खूप मोठी ट्रेंड जगभर सुरू झालेली आहे.
भारतात पण खूप अग्रेसिव्हली ही ट्रेंड चालू आहे. लोक फक्त आपल्याला डिग्री आवडतात म्हणून करतायत, किंवा आपल्याकडे एक प्रथा आहे डिग्री करणं म्हणून. पण ही ट्रेंड खूप प्रिव्हेलंट आहे. डिग्रीज डोंट मॅटर. हे जे तुम्ही डेप्थ बघताय ना, हे तुमचं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, लॉ, डेप्थ ऑफ द टी शेप, दे आर गुड, इम्पॉर्टंट, पाहिजे. बट दॅट इज नॉट इनफ. दॅट इज नॉट इनफ फॉर गेटिंग जॉब्स ऑफ टुमॉरो. हे जी विड्थ आहे ना टीची, द विड्थ ऑफ द टी इज व्हॉट इज गोइंग टू गिव्ह दॅम जॉब्स अँड एम्प्लॉयबिलिटी. म्हणजे काय? डिझाईन थिंकिंग, डिजिटल मार्केटिंग, कोलॅबरेशन, entrepreneurship, negotiation skills, working in teams. These are the new age skills which are needed to be relevant in the education and the corporate sector, or if you want to start your business even then. We as teachers have to bring this in the classroom. Otherwise, students will not respect us and they will just come to the class for the sake of coming. कंपनी, जेव्हा आपण हे सगळं बोलतो ना, कंपन्या काय विचार करतायत आणि स्टुडंट काय विचार करतो, इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. स्टुडंट्सला काय वाटतं? स्टुडंट्स आपल्या ट्रिपवरती, वेगळ्या ट्रिपवरती आहेत सध्या. स्टुडंट्सला वाटतंय की ते डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगले आहेत. कंपन्यांना काय वाटतं? तुम्हाला हे अनालिसिस पाहिजे, मी प्रेझेंटेशन पाठवेल तुम्हाला नंतर, बट यू शुड सी. आणि काय स्किल्सची गरज आहे आज मार्केटमध्ये? या टॉप स्किल आहेत, टॉप स्किल ज्या माणसाला लागतात लाईफमध्ये. त्याच्यामध्ये आहे करिअर मॅनेजमेंट, डिजिटल टेक्नॉलॉजी, लीडरशिप, टीमवर्क अँड कोलॅबरेशन, क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. खूप क्रिटिकल स्किल आहे ही. प्रोफेशनल वर्क एथिक्स. जेन झी, मिलेनियम आर नॉट वर्किंग इज द डिबेट गोइंग ऑन ना एव्हरीवेअर, बट इट इज ऑल्सो द रियालिटी. Students think they are very, very smart in work ethics, but companies don't think. This is a survey of 500 companies, okay? सेम इकडे आहे ना, वर्क एथिक्स मध्ये स्टुडंटला वाटतं मी खूप चांगला आहे, पण कंपनीवाल्यांना वाटतं फक्त 43%. सेम कम्युनिकेशन स्किल, सेम इन प्रॉब्लेम स्किल. सो ह्या स्किल्स खूप क्रिटिकल आहेत. दिस आर द स्किल्स विच वी ऑल विल हॅव टू टीच द स्टुडंट इन द क्लासरूम. That is why they are paying the fees and coming to college. They are not coming only for degrees. So this is the mental change which we will all have to bring. आणि फेसेस, वी ऑल एज टीचर्स, आपण काय चॅलेंज फेस करतोय आज? हा मॅसिव्ह चॅलेंज आहे हायर एज्युकेशन मधला आज. पहिली गोष्ट, स्टुडंट्स आर नॉट एंगेज इन द क्लासरूम. दे आर नॉट इंटरेस्टेड इन लर्निंग. दे आर बिझी. त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप शॉर्ट आहे. आणि जर अटेन्शन स्पॉट शॉर्ट आहे तर टीचर्सची चॅलेंज झाली आहे मोठी. टीचर्स फक्त पुस्तकं आणि पीपीटी, आणि खूपशा केसमध्ये हे पण अवेलेबल नाहीये जगात आणि भारतात. They are finding it very difficult. Material, what material will you use to teach a student who is not interested? काय शिकवणार आपण ज्याला इंटरेस्ट नाही? आणि कसं इंटरेस्टिंगली शिकवणार? कारण का स्टुडंट्सला आज थिएटरिकल परफॉर्मन्स पाहिजे, त्याला ऍक्टिंग परफॉर्म, नेटफ्लिक्स पाहिजे त्याला वर्गामध्ये, आणि वी टीचर्स कॅनॉट डू दॅट. आपल्याला नाही करता येणार आणि आपण करायचंही नाहीये. बट स्टील वी विल हॅव टू गिव्ह देम मॉडर्न टीचिंग टेक्निक्स, केस स्टडी, सिम्युलेशन, रोल प्ले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शॉर्ट साईज कॉन्टेंट, व्हिडिओज, व्हेरी इम्पॉर्टंट. तर ती एक चॅलेंज आपल्याला रेग्युलरली दिसते आहे. सेम फायनली आपण हे सगळं कशाला करतोय? की मुलांना चांगले जॉब्स मिळायला पाहिजे, फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजेत, आणि फॉर दॅट ऑल्सो वील हॅव टू ग्रूम देम टू मेक देम इंडस्ट्री रेडी. या तीन चॅलेंजेस मध्ये अख्खी हायर एज्युकेशन सिस्टम अडकलेली आहे सध्या. क्विकली काही एक्झाम्पल भारतातले आणि जगातले तुम्हाला दाखवतोय की न्यू एज टीचिंग टेक्निक कसे कोलॅबरेट होत आहेत. हे एक हार्वर्ड बिझनेस स्कूल आहे, 400 वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे. मल्टिपल तरीकेने भारतात पण ते मदत करत आहेत, आणि खूपशे 300-400 इन्स्टिट्यूट भारतात त्यांच्याशी सध्या काम करत आहेत. तर ग्लोबल इंटिग्रेशन ऑफ अकॅडमिक्स, आपण जसे फीचर्स बघितले, वी सॉ द फीचर्स ऑफ द न्यू एज लर्नर, द स्टुडंट एक्सपेक्टेशन, ग्लोबल लँडस्केप.
तर इट इज इम्पॉर्टंट की त्यांना ग्लोबल इंटिग्रेशन ऑफ अकॅडमिक्सची गरज आहे. तर 70 इन्स्टिट्यूट जगातल्या 70 टॉप वॉर्टन, स्टॅनफर्ड, कोलंबिया, ISB हैदराबाद, IIM अहमदाबाद, टाटा मॅग्रोल, टॉप 70 इन्स्टिट्यूशनची कॉन्टेंट हार्वर्ड तर्फे भारतीय इन्स्टिट्यूट्सला अवेलेबल आहे. मग ते भले केस स्टडी आहेत, सिम्युलेशन आहेत, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू आहे किंवा मटेरियल आहे जे आपण टीचर्स वापरू शकतो. सो दॅट इज वन न्यू एज कंटेंट विच यू विल ऑल्सो बी एबल टू यूज इफ यू आर इंटरेस्टेड इन. फॅकल्टी करता हे फ्री आहे, फ्री फ्री. स्टुडंटला वेगळे चार्जेस, फॅकल्टीज करता फ्री. आणि खूपशे रिसर्च सेंटर आहे बॉम्बे लोअर परळमध्ये, पब्लिशिंग अकॅडमिक कम्युनिटी आहे, लेक्चर सेशन सेमिनार्स होत आहेत, हाऊ टू टीच बेटर. इन्स्टिट्यूट करता स्कॉलरशिप प्राइसिंग आहे, फॅकल्टी ट्रेनिंग इंडिया अँड ग्लोबली आहे. वी हॅव टू यूज द बेनिफिट जर आपल्याला त्या नव्या स्टुडंटला आपल्याला मॅनेज करायचं तर. सो दिस इज फॉर टीचर्स, फॅकल्टी, फॉर यू अँड फॉर मी. ठीक आहे, हे मी पुढे नेतोय थोडं. पण ही एक खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, मला फक्त पटकन तुम्हाला ही दाखवायची होती एकदा, की पुढचं एज्युकेशन जे येत आहे ते एम्प्लॉयर फंडेड एज्युकेशन आहे. सो दिस इज व्हॉट दिस मीन्स, की the companies, the employer will pay the fees of the student. Education will be free for the student, and this is the future. Companies want set of skills and talents which they will give through the colleges to the student community and also give a degree. And they will give a job also and a stipend also. So this is the future of education. Plain vanilla degree program has no future. एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय 24 महिन्याच्या कोर्स बद्दल. मी NSDC बद्दल बरोबर मीच सुरू केला आहे हा. PG इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, AI ML फुल स्टॅक. 6 महिने लाईव्ह शिकवतो, 18 महिने पेड अप्रेंटिसशिप मिळते, स्टुडंटला फी 0 आहे आणि नंतर त्याला जॉब मिळतो, फॉरेनची डिग्री मिळते, भारतमध्ये इंडियन NSDC गव्हर्नमेंटचीही त्याला सर्टिफिकेशन मिळतो. वन जस्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ न्यू एज एज्युकेशन इज मुव्हिंग अहेड. Same work integrated program, masters in cloud computing, similar model. सिंगापूर गव्हर्नमेंट बरोबर हा प्रोग्राम आहे फॉर इंडियन स्टुडंट्स डुईंग व्हेरी वेल. मेनी पीपल फ्रॉम महाराष्ट्र, फ्रॉम युअर कॉलेजेस आर स्टुडंट्स हिअर. ही एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे, आपल्या सगळ्यांकरता एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे फॉर अकॅडमिशियन्स ऑल्सो. इट इज नोन एज ट्रान्सनॅशनल एज्युकेशन. Student from one country studying in another country and getting degree from the third country. ह्याच्यामध्ये इंडियाला तर खूपच भरपूर मोठा चान्स आहे, बिकॉज वी हॅव गुड बेस ऑफ एज्युकेशन. आपण ग्लोबल एज्युकेशन करता बाहेरनही लोक स्टुडंट आणू शकतो आणि त्यांना फॉरेन एज्युकेशन देऊ शकतो. ह्याच्यात सगळ्यात फॅकल्टीचा रोल खूप मोठा असतो. आपल्या हातात सध्या वेळ कमी आहे, सो आय एम नॉट टेकिंग यू इन डीप, but I'm sure this is one great concept you should all know as educationists, as teachers, as principals. You should know what this is. Transnational education. आणि ह्याच्यात काय होत आहे बेसिकली, व्हॉट इज हॅपनिंग इन ट्रान्स, ड्युअल मल्टी डिग्री प्रोग्राम्स, ट्विनिंग प्रोग्राम्स, 2 वर्ष आपल्याकडे, 2 वर्ष दुसऱ्या देशांकडे, पाथवे प्रोग्राम्स, रनिंग प्रोग्राम, पहिलं वर्ष करा, पुढचे 3 पुढे, किंवा पुढचे 2 पहिले तिकडे करा, तिसरे इकडे. इमर्शन प्रोग्राम्स झाले, स्टुडंट सेमिस्टर करता बाहेर जातात, समर प्रोग्राम्स, मास्टर्स प्रोग्राम्स. These are the new age teaching techniques, not what we do in the classroom. This is the way how we can give international education at affordable fees for our Indian students. So this is also a very strong example of new age teaching and how it is happening, co-teaching, joint research, student exchange, faculty exchange. हे सगळे भाग आहेत न्यू एज टीचिंग टेक्निक्सचे. दिस इज व्हॉट आय हॅड टू से सर. हॅपी टू टेक एनी क्वेश्चन्स, एनिथिंग. पण मी क्विकली हे इथपर्यंत घेऊन आलो ताकि आपण काही क्वेश्चन आन्सर देऊ शकतो. पण द आयडिया इज डिग्रीज डोंट मॅटर, फ्युचर ऑफ एज्युकेशन इज नॅनो एज्युकेशन.
it is modular education and it is continuous education. Future of education असा आहे की students and teachers will have to learn together. New concepts like generative AI, chat GPT, student teachers are at the same level today. So this is where education is moving. I have taken best efforts when we created the BBA program, and now I'm working on the MBA program for AICTE. It will be released very, very soon. We have taken care of these things. New topics like how India IKS is now going to be integrated in every subject, not one two credit course. In every subject, we are introducing IKS now. So as we go international and best quality, we are also bringing our own Indian knowledge in every syllabus, every subject. Similarly, the AICT mandate is very clear. Every subject in every semester is going to have AI as a part of the DNA. So AI, Gen AI, and IKS or is going to be a part of this. Education is changing drastically across India. And if we as educationists don't change, our students will go out from the fold and they will anyway learn from open source learning today. So that's from my side. Thank you very much. धन्यवाद समीर सर. अतिशय अगदी थोडक्यामध्ये परंतु फार मोठा विषयाला तुम्ही हात घातलात. विद्यार्थ्यांचा पुढचा एज्युकेशनचा जो जी पद्धती आहे शिक्षणाची, अध्ययन पद्धती, अध्यापन पद्धतीमध्ये कसे बदल होत आहेत, होणार आहेत आणि हे बदल आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण अतिशय पुढाकाराने राबवतोय. आज जे तुम्ही डिग्रीज डोंट मॅटर आणि स्किल्स मॅटर हे जे म्हटलात, यावर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने काम सुरू आहे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये. तर आपण काही प्रश्न यामध्ये घेणार आहोत. पहिला हँड रेज झाला आहे. प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते, शिरूर कॉलेजचे प्राचार्य आहेत. मोहिते सर, आपला प्रश्न विचारा. आम्ही तुम्हाला अनम्यूट करतोय. मोहिते सर. हॅलो. हॅलो. येस सर, बोला सर. येस सर, खूप छान लेक्चर होतं. म्हणजे थोडाच वेळ ऐकायला मिळालं, एक 15-20 मिनिट, पण खूप पर्स्पेक्टिव्ह विशेषतः कारखानी सरांनी हायर एज्युकेशन मध्ये आणि एकूणच एज्युकेशन मध्ये काय पुढे होणार आहे खरंच खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे. आणि विशेषतः आपल्या डिपार्टमेंटचंही, म्हणजे खरं तर आपण ही सिरीज सुरू केली आहे, वी रिअली अप्रिशिएट आणि आम्ही ऐकतो. मला एकच प्रश्न म्हणता येणार नाही, परंतु सिन्स आय ऑल्सो वॉज एज अ डीन ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आणि मी त्या काळामध्ये काही वेगळ्या देशांना डेलिगेशन, मी त्याचा एक या कोलॅबोरेशनच्या याचा मी त्या कमिटीमध्ये होतो आणि आम्ही जपानला गेलो होतो, टोकोशिमा युनिव्हर्सिटीला व्हिजिट द्यायला. त्यावेळेचे आत्ताचे कुलगुरू साहेब गोसावी सर पण होते, आणखी 4-5 मंडळी होती. तर त्यावेळेस मला तिथे जाणवलं की तिथे चीनचे विद्यार्थी खूप फायदे घेत आहेत. कारण त्यावेळेस आपल्याकडे डबल डिग्री, जॉईंट डिग्री हे प्रोग्राम नव्हते आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की चीनच्या विद्यार्थ्यांना खूप फेलोशिप, स्कॉलरशिप मिळतात आणि भारतीय विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. आम्ही त्यावेळेस खूप प्रयत्न केले. आदरणीय करमळकर सर पण त्यावेळेस व्हाईस चान्सलर होते मागच्या काळामध्ये, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि नंतर बरेचसे प्रयत्न झाले. पण आता त्याचं स्टेटस कसं आहे, म्हणजे मला जी माहिती मिळाली ती आता अलाउड केलेलं आहे, पण हे प्रॅक्टिकली सुरू झालंय की नाही झालं हे मला नीट माहिती नाही आहे. सर, ऑलरेडी आता हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सला पाथवे प्रोग्राम, ड्युअल डिग्री प्रोग्राम्स अलाउड आहेत. प्लस जे स्ट्रक्चर्ड करिक्युलम्स आहेत तिकडेही स्पेस ठेवण्यात आलेली आहे की स्टुडंट काहीतरी ऍडिशनली परफॉर्म करू शकतो. चॅलेंज कुठे येते ना सर, क्रेडिट ट्रान्सफर मध्ये चॅलेंज सध्या येत आहेत. पण आता काय होणार आहे, आपल्याकडे आता एनईपी मुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नावाची जी कॉन्सेप्ट आली आहे, त्यांनी खूपशा गोष्टी आता आपल्याला इझी होणार आहेत फॉर क्रेडिट ट्रान्सफर. मग ते भले एका सेमिस्टर करता असो किंवा एका टर्म करता असो. सो हे आता फ्लेक्सिबिलिटी यायला सुरू आहे. प्रायव्हेट प्लेयर्सला कम्प्लिटली अलाउड आहे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सला थोडा वेळ लागणार. ओके, धन्यवाद सर. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया आपला व्हर्च्युअल हँड रेज करावा.
जेणेकरून त्यांना अनम्यूट करता येईल. मगाशी मला वाटतं करमळकर सरांनी एक हँड रेज झालाय सर. डॉक्टर प्रवीण सिंग गिरासे. गिरासे सर, प्रश्न विचारा सर. गिरासे सर अनम्यूट केलंय, प्रश्न विचारा. गिरासे सर, आवाज येतोय? माझा आवाज येतोय का सर आता? हा, बोला 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 सर. सर नमस्कार सर, मी प्राचार्य गिरासे, नरडाणा कॉलेज धुळे, जळगाव डिस्ट्रिक्ट, जळगाव युनिव्हर्सिटी. छान कन्सेप्ट आहे सर. आणि नावडेज वर्ल्ड वाईज जर आता सिच्युएशन एज्युकेशनची चेंजिंग पोझिशन बघितली, चेंजिंग सिनारिओ बघत आहोत आपण, तर त्याच्यात या सगळ्या गोष्टींमध्ये आपला विद्यार्थी गेला पाहिजे हे निश्चित आता जाणवायला लागलेलं आहे. आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की या आपला जो NEP 2020 जो आहे त्याच्या अनुषंगाने आपलं क्रेडिट ट्रान्सफर इझी झालेलं आहे किंवा आपल्याला ते सोयीचं होणार आहे, स्पेशली फॉर द प्रायव्हेट कॉलेजेस और प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स. तरी देखील आता आम्ही ज्या भागात राहतो, ग्रामीण भागामध्ये, तिथला विद्यार्थी त्याला त्या याच्यात कनेक्ट व्हायला थ्रू युनिव्हर्सिटी जायचं असेल तर युनिव्हर्सिटीला आता असं होणार आहे का की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये याची एक वेगळी व्यवस्था होणार आहे का? आणि ती झाली तर ती ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, असा एक मी ग्रामीण भागातला प्राचार्य म्हणून माझा प्रश्न असणार आहे. प्लीज सर. सर हे बघा, आता एज्युकेशन हे कम्प्लिटली डेमोक्रेटाइज झालेलं आहे. तुम्ही ग्रामीण भागात आहात किंवा सिटी लेवलमध्ये आहात सर, प्रत्येक स्टुडंटकडे आज मोबाईल आणि व्हॉट्सअप आणि फ्री जिओचा डेटा अवेलेबल आहे. तर आता जो डिस्टन्स डिवाइड आहे ना सर, तो व्हर्च्युअलच राहिलाय फक्त, ओके 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 तो रिअल नाहीये सर आज. आणि सर ओके दरवेळी आपल्याला फॉरेनलाच जाऊन शिकायचं असं नाहीये. जी प्रोव्हिजन आपण 40% ऑनलाईनची दिलेली आहे आता सिलेबस मध्ये NEP तर्फे, एक्झॅक्टली 40% इज अलाउड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन आणि फॉरेन कॉन्टेंट आणि स्किलिंगची जी कॉन्टेंट आहे ती तुम्हाला अवेलेबल आहे सर. प्लस सर्वात इझिएस्ट गोष्ट सांगतो, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. कॅप जेमिनी सारख्या कंपनी किंवा IBM किंवा KPMG ह्यांनी स्वतःचे सिलेबस आमच्यासारख्या कंपन्यांबरोबर बनवले आहेत सर. हा सिलेबस इंटरनॅशनल आहे, कारण का त्यांचं मार्केट इंटरनॅशनल आहे. बरोबर आहे. तर हा या सिलेबस आहे सर, आज आपल्याला CSR तर्फे ₹500 पर मंथ प्रमाणे 3 महिन्याकरता अवेलेबल आहे, जो टेक्नॉलॉजिकली डिलिव्हर केला जाऊ शकतो तुमच्या स्टुडंट्सला टू गेट द स्किलिंग अपॉर्च्युनिटी. तर एकदम इझी झालंय सर, आता डेमोक्रेटाइज झालेलं आहे. जी काय लिमिटेशन आज राहिली आहे ना सर, ती फक्त मेंटल माइंडसेट मध्ये राहिलेली आहे. आणि स्टुडंट एक्झॅक्टली आहेत म्हणजे आपले स्टुडंट्स आहेत सर रुरल मध्ये. सर मी आसाम गुवाहाटीमध्ये पण खूप काही काही वेगळे कामं करतो सर. आणि म्हणजे जो सिम्पल एक एक्झाम्पल देतो सर, आमची युनिव्हर्सिटी मी ज्यांच्याकरता रिप्रेझेंट करतो, हार्वर्ड बिझनेस स्कूल, जी सध्या वादामध्ये आहे, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बरोबर आहे, पण ती तिकडे आहे, पण मी भारतामधलं बाकीचे 40 देश बघतोय. सो डिजिटली एव्हरीथिंग इज सॉल्ड सर आपल्याला. आणि आपण नाही केलं ना ऍज अ इन्स्टिट्यूशन सर, तर स्टुडंट तसेही करतायत. ओके दॅट इज द आयडिया है ना. येस सर, थँक्यू तर थँक्यू थँक्यू एक शेवटचा एक प्रश्न घेऊयात सर. सुधीर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे. कुलकर्णी सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला सर. हा सर, मी एका ग्रामीण भागातल्या कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो. सरांचा बहुतेक सगळा अप्रोच हा प्रोफेशनल कोर्सेस बरचा दिसतो. मी मात्र फंडामेंटल सब्जेक्टशी रिलेटेड शिकवत असतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सब्जेक्ट आमच्या कॉलेजला आहेत. तर स्टेम कोर्सेस घेऊन सुद्धा आपण प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, हा माझा विश्वास आहे. माझे काही विद्यार्थीही सक्सेसफुल झालेले आहेत. पण अशा प्रकारची लेक्चर्स ऐकली की कधी कधी विद्यार्थ्यांना, आपला बेसिक सब्जेक्ट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढळतो आणि आपण सक्सेसफुल होणार नाही असं वाटतं. तर आपण ह्या विद्यार्थ्यांना कुठंतरी एनकरेज केलं पाहिजे, त्याला इन्स्पायर केलं पाहिजे की येस, यू आर सुटेबल फॉर सच टाईप ऑफ कोर्सेस अँड सच टाईप ऑफ जॉब्स. मला वाटतं आत्ताच्या आधीच्या प्राचार्यांनी तोच मुद्दा उपस्थित केला. तर ह्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून काहीतरी आपण वेगळं एक 5-10 मिनिटाची स्लाइड त्यात इन्क्लूड केली असती तर बरं झालं असतं असं वाटतं. जरूर जरूर सर. फक्त मी नाही, एकदम परफेक्ट सजेशन आहे सर आपलं, पण मी ह्याच्यात थोडस एक छोटं क्लॅरिफिकेशन देतो सर. कसं आहे ना सर, जो टी शेप मी तुम्हाला दाखवला, टी शेप, त्याची जी डेप्थ होती ना टीची सर, ते कन्व्हेन्शनल स्टेम सब्जेक्ट होते आपले. बरोबर आहे.
सब्जेक्ट इज गुड, पण जे मार्केट रियालिटी आहे ना सर टुडे, बघा मार्केट काय आहे सर, प्लीज अंडरस्टँड एव्हरीथिंग. वी हॅव टू लुक ॲट द कन्झ्युमर अँड द मार्केट. सब्जेक्ट डझंट मॅटर. मार्केट काय आहे आज, देर आर नो परमनंट जॉब्स. ऑल जॉब्स आर टेम्पररी, फ्रीलान्सिंग, प्रोजेक्ट ड्रिवन. दिस इज द रियालिटी ऑफ द वर्ल्ड. जगातला हा रियालिटी आहे. नो परमनंट जॉब, सगळे जॉब फ्रीलान्सिंग, टेम्पररी, प्रोजेक्ट ड्रिवन. आणि एआय मुळे हे अजून आणि अजून कॉम्प्लिकेट होत आहे सर. तर जेव्हा आपण स्टेम किंवा कोर सब्जेक्ट, जी बॅकबोन आहे एज्युकेशन सिस्टमची, तुम्ही एकदम परफेक्ट काम करताय सर, ती बॅकबोन बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर ही जी विड्थ आहे ना टीची सर, ती पाहिजे. त्याच्यामध्ये अल्टिमेटली कस्टमरला सर्व्हिस करायची आहे आपल्याला. प्रोडक्ट असो, सर्व्हिस असो, केमिकल इंडस्ट्री, सायंटिफिक असो, इट इज फॉर द स्टुडंट कम्युनिटी अँड फॉर द इंडस्ट्री. त्याला मुलाला जॉब मिळाला पाहिजे, त्याला स्टायपेंड पगार मिळाला पाहिजे. तर जे कोर सब्जेक्ट तुम्ही परफेक्ट करतायत सर, पण त्याच्याबरोबर आपल्याला ही अटॅच करावीच लागेल. अदरवाईज मग काहीच बदल येऊ शकत नाही. फक्त डिग्र्यांचे कागद मिळणार, पण त्यांनी होणार काही नाही सर. एम्प्लॉयबिलिटी नाही वाढणार. दॅट इज माय ओनली हंबल सबमिशन. नाही नाही, त्याच विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म ट्रेनिंग देऊन सुद्धा ते इंडस्ट्रीला फिट येस, तेच सांगतोय सर. तुम्ही ही डिग्री देताय ना सर, त्याच्यावरती मी एक अशी विड्थ लावली आहे सर. डिग्री तर पाहिजे ना सर, त्याच्याबरोबर ऍडिशनली ही विड्थ पाहिजे. म्हणून आपण एनईपी पण प्रोव्हिजन केली आहे ना, ऑनलाईन लर्निंगची, मल्टी डिसिप्लिनरी लर्निंग, इंटिग्रेटेड लर्निंग. या कॉन्सेप्ट आपणच त्याच्याकरता इंट्रोड्यूस केल्यात भारतात सर. ओके. आता इम्प्लिमेंटेशन करायचंय सर, हे बघा ह्याला वेळ लागतो. 2020 पॉलिसी म्हणतो, 24 पर्यंत आपण काहीच नाही केलंय फ्रँकली. आता करतोय. इट विल टेक टाइम सर. नाही सर, 15 वर्षापासून माझे विद्यार्थी विप्रोमध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये सिलेक्ट होतात अँड दे आर गेटिंग बेटर 100%. पोझिशन. सर सी, पास्ट ट्रेंड इज नो इंडिकेटर ऑफ द फ्युचर. आता नाही होणार. आता प्लेसमेंटची खूप चॅलेंज झाली आहे सेम विप्रोमध्ये सर, एआय मुळे सर. तर व्हॉट यू आर सेइंग इज करेक्ट, पण आपल्याला व्हॅल्यू ऍडेड द्यायला लागणार सर मुलांना. दॅट इज माय ओनली सबमिशन. न सर, त्यानंतर मी आजच्या सत्राचे अध्यक्ष सन्माननीय करमळकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपले कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यावेत आणि मग त्यानंतर हे सत्र समाप्त होईल. करमळकर सर. सर अनम्यूट करा सर. येत आहे ऐकू? येस सर, येस हो सर. सर. हा, नमस्कार. एकतर सर. अत्यंत मला असं वाटतं की एक वेगळा विषय घेऊन समीर कारखानीस आलेले आहेत. कारखानीसांचा माझा परिचय साधारणपणे मी कुलगुरू असताना आपण एक डिग्री प्लस म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबल करण्याच्या दृष्टीनं जे काही आवश्यक आहे, पण जे सिलेबसमध्ये नाही, ते आणण्याचा आपण प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. त्यावेळेला हार्वर्ड बिझनेस स्कूल असेल, इतर अनेक संस्था यांना एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून सिम्पली लर्न असेल, जे काही मला असं वाटतं की एज्युटेक म्हणून काम करणारे, कंटेंट क्रिएट केलेले लोक आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण तो प्लॅटफॉर्म सुरू केला होता. आणि त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. काही पेड होता, काही अनपेड होता, काही फुकट होते. हार्वर्ड बिझनेस स्कूल सारखे जे कोर्सेस आहेत ते बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहेत, पण पुन्हा विद्यापीठाचा व्याप लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन आपल्याला खूप कन्सेशनल रेटमध्ये काही कोर्सेस दिले गेले होते. मला असं वाटतं की त्यांची ही जी ज्याला म्हणतो की एक आपल्याला कनेक्ट इतर चांगल्या विद्यापीठाशी करण्याची जी प्रवृत्ती त्यांची जी आहे, त्याचा अनेक विद्यापीठांना फायदा झालेला आहे. यांगपो नावच त्यांचं युनिव्हर्सिटी पार्टनर, आणि ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कोलॅबरेशन पासून नवीन शिकण्यामध्ये जे काही बदल आहे टेक्नॉलॉजिकली, त्या दृष्टीने रेलेव्हंट कसं राहावं या संबंधातल्या सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपण ह्या संवादाच्या माध्यमातून गेले कित्येक दिवस हाच प्रयत्न करतोय की एनईपी सगळं चित्र बदलतीये, आणि ते चित्र बदलत असताना विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही रेलेव्हंट राहण्याच्या दृष्टीनं काय काय आवश्यक आहे, एनईपी मध्ये जे काही दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त अनेकविध गोष्टी, इनफॅक्ट AICTच्या MBAच्या सिलेबस
निर्मितीमध्ये त्यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी त्यांनी आणलेली आहे. आणि आपले इतर बरेच जे व्हर्टिकल ज्याच्यामध्ये स्किल आहे, ज्याच्यामध्ये इंटर्नशिपचा प्रकार जो आहे, मला असं वाटतं की इंडस्ट्री कनेक्टच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचा फार मोठा सहभाग आहे. अनेक लोकांना, अनेक संस्थांना त्यांनी त्या बाबतीत मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटलं की जेव्हा मला देवळणकर आज नाही आहेत या आजच्या एक बैठकीच्या निमित्तानं त्यांना मुंबईला जावं लागलेलं आहे, आणि त्यामुळे मगर सर जे अत्यंत, मला असं वाटतं की देवळणकरांची ज्या पद्धतीने देवळणकर सगळं करतात तशा पद्धतीनं आज मगर सरांनी सुद्धा हा संपूर्ण सेशन सांभाळलेलं आहे. आणि त्या माध्यमातून मला दुपारी जेव्हा सांगण्यात आलं की आपल्याला असं काहीतरी वेगळ्या विषयावर कोणतरी वक्ता हवाय, तर मी खरं सांगू म्हणजे दिल्लीत आहे, 15-20 मिनिटामध्ये मी समीर कारखानीसना फोन केला आणि त्यांनी सुद्धा इमिजिएटली आपला ऍक्सेप्टन्स दिला. त्याचं मला अत्यंत कौतुक आहे. मला असं वाटतं की जवळजवळ 30-35 मिनिटाच्या स्लाइडच्या माध्यमातून जे त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे, टीचिंग कसं बदलतंय, संपूर्ण पेडागॉजी कशी बदलतीये, टेक्निकली रेलेव्हंट राहण्यासाठी AI सारख्या जे माध्यम आहेत त्यांचा कसा उपयोग केला गेला पाहिजे, आणि तो करण्याच्या दृष्टीने त्यांचं कंटेंट सुद्धा बऱ्या प्रमाणात त्यांनी क्रिएट केलेलं आहे. मला असं वाटतं या सर्व गोष्टींचा फायदा आजच्या या सह्याद्री शिक्षण संवादाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना मिळालेला असेल. आणि ज्यांना कोणाला आणखीन पुढं बरोबर जायचं असेल त्यांच्या बरोबर, तर त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहेत ते या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कौतुक की दर शुक्रवारी नित्यनेमानं आपण ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. आणि आजपर्यंत हा कार्यक्रम मागच्या शुक्रवारचं 25वे सत्र होतं, आजचं हे 26वं पुष्प आहे. अशा अनेक ज्याला असं म्हणतो की वेगवेगळ्या व्हर्टिकल्सवर काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून शिक्षणाचा पोच कसा बदलायचा त्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं हे सत्र अत्यंत आणि हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे. पुन्हा एकदा मी उच्च आणि तंत्र शिक्षणालय महाराष्ट्र राज्य, देवळणकर सर, मगर सर आणि विशेष करून आजचे वक्ते समीर कारखानीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की त्यांनी अत्यंत छोट्या वेळेमध्ये आपल्याला एक वेगळा विषय आपल्यासमोर मांडण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला, मांडणी उत्तम पद्धतीने केली आणि त्याचा लाभ आपल्या सर्वांना हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या सत्राचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या DHEच्या वेबसाईटवर उद्या उपलब्ध होईल. त्यामुळे ज्यांनी कोणी हे मिस केलं असेल किंवा पुन्हा ऐकायचं असेल, पाहायचं असेल, तर त्यांना DHEच्या वेबसाईटवर YouTubeच्या माध्यमातून त्याची लिंक अवेलेबल आम्ही करून देत असतो. त्यामुळे ते पुन्हा हे बघू शकतील. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय कमी वेळेत आम्हाला ऍक्सेप्टन्स मिळाला. आम्ही काल अनेक वक्त्यांना विचारलं विविध विषयांसाठी, परंतु अनेकांच्या एंगेजमेंट्स वगैरे याच्यातून आम्हाला दुपारपर्यंत आम्ही 2 वाजेपर्यंत आम्हाला आपला ऍक्सेप्टन्स मिळाला. त्याबद्दल मी संचालनाच्या वतीने, शासनाच्या वतीने आपले कारखानी सर अतिशय आभार मानतो आणि आपण धन्यवाद देतो की एकदम कमी वेळेत तुम्ही आम्हाला अतिशय चांगला असा विषय हे झाला. मला ती व्यक्तिशः एक टॅगलाईन तुमची ती भावली, डिग्रीज डोंट मॅटर, स्किल मॅटर्स म्हणून. आणि महाराष्ट्र स्किल्सच्या मागे जाता, स्किल्सच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा हे करतोय. करमरकर सरांचेही मी आभार मानतो. अतिशय कमी वेळेत सरांनी पण आपल्याला इथे आज उपलब्ध झाले. आणि मी सर्व सहभागी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कुलगुरू जे कोणी आज या प्लॅटफॉर्मवर उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचे सत्र समाप्त झाले असे जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. येस.